त्याची याची अर्धा माल निघला आतापर्यंत. 1.5 लाख रुपये होऊन गेले याची. 1.5 लाख होऊन गेले. हा बरं आणखीन किती होईल वाटतंय? आज तितका माल निघतो अजून. आणखीन तितका? हा तितका माल निघतो. तर 10 रुपयाला कलम पडी तर 10 रुपयाला. हा 10 रुपये. शेतकरी मित्र, जर सारखं नेहमी आपण जर पारंपरिक पिकं जर घेत राहिलो, कापूस केला की सगळ्या जणांनी कापूसच करायचा, एखाद्याने हरभरा केलं की सगळ्या जणांनी हरभरच करायचं, तूर केली की तूरच, मूग केला की मूगच. आणि मग हे जर आपण जर असे जर सारखे जर पिकं करीत राहिलो तर नक्कीच आपल्या उत्पादनावर फरक पडतोय. म्हणजे त्या मालाचं उत्पादन जास्त होणार आणि पर्याय आपल्या शेतीमालाचे भाव हे पडणार. तर मित्र, आज आपण आलो तर मोतीगावान ह्या गावाला आणि कैलास मोहिते हे भाऊ आज आपल्या सोबत येतं. तर आज त्यांच्या शेतामध्ये जे त्यांनी काही बदल केलेला आहे, हे जे पपईचं पीक घेतलंय, तर पपईचं पीक कशामुळे घ्यावं वाटलं आणि ह्याचा तुम्हाला काय फायदा झाला, ह्याच्यासोबत तुम्ही ह्याचं नियोजन कसं केलं, हे आज आपण ह्यांना प्रश्न विचारणार आहे. भाऊ, हे असं सगळेजण तुमच्या जर आजूबाजूला जर बघितलं तर सगळेजण कोणी कापूस लावतोय, कांदे लावतोय, समजा आमच्या तिकडच्या भागात गेलं तर ऊसच आहे सगळ्याच्या वावरामध्ये. पण तुम्ही हे असं पपईसारखं पीक घेण्याचं कसं काय तुमच्या लक्षात आलं? पीक म्हणजे घ्यायचं म्हणजे पीक म्हणजे चांगलं पीक आहे एक आहे. त्याची नियोजन पद्धत चांगली पद्धतशीर झालेली आहे. आणि पीक म्हणजे एक चांगलं उत्पन्न भरपूर राहतं याचं पपईचं उत्पन्न चांगलं राहतं. चांगलं राहतं. बरं, हे ज्यावेळेस तुम्ही आता ही पपई लावली त्यावेळेस तुम्ही कशी ह्याची मशागत केली काय एकदा आपल्या सगळ्यासाठी सांगा. मशागत काय नाही, डिसेंबर मध्ये लागवड केली होती त्याची. लावली, त्याच्यानंतर खत ते टाकलेले त्याला लावल्यानंतर खत झालेले, डीएपी वापरलेले. बरं. आणि मस्त पद्धतशीर आलेली. बरं. हे कोणत्या जातीची पपई आहे? ही 15 नंबरची जाती. 15 नंबरची? 15 नंबरची. बरं. हे रोप कुठून आणले तुम्ही? ही सांगली जिल्ह्यातून आणली होती. सांगली रोप आणले? हा, चांगली रोप आणलेली. केवढ्याला रोप पडलं तुम्हाला? आपल्याला इथं 10 रुपयाला कलम पडी तर 10 रुपयाला. हा 10 रुपये. किती आता ही 1 एकर मध्ये तुम्ही पपई लावली? हा 1 एकर लावलेली. मग 1 एकर मध्ये तुम्हाला किती झाडं लागली? हे आपल्याला 1000 झाड लागलं आतापर्यंत. 1000 झाडं लावली? 1000. बरं. आता हे 1000 झाडं लावतो आणि त्याच्या अगोदर तुम्ही जमिनीची मशागत काय केली ती? काय नांगरणी हे ते? म्हणजे त्याच्यानंतर नांगरणी केली. आधी नांगरट केली? हा अगोदर नांगरटी केली, मशागत पुणे टोटल करून घेतली, रोटा मारून रान एकदम पिलिंग केलं आणि बेड वळले, बेडवर पपई लावून दिली. म्हणजे हे जे आता हे आपल्याला बेड दिसते हे तुम्ही बेड पाडले? नाही, नंतर पाडले. अगोदर नालीमध्ये पपई लावली. थोडी अशी नांगरांना सरी पाडली आणि नंतर पपई लावली. नंतर मग चांगली इतके कमर इतके झाल्यावर मग बेड पाडले. कमर इतके झाल्यानंतर मग बेड पाडले? बरं. आता तुम्ही सगळं ठिबक केलेलं आहे, अशी बेडवर लागवड केली. बरं, मग ह्याचं नियोजन कसं केलं? पाणी किती दिवसाला देत होते, काय करत होते? पाणी लहानपणी असताना पाणी थोडं लागत तिला. जशी वाढवड चालत तसं पाणी भरपूर ठिबक ना पाणी दिलं अगोदर, मग नंतर मोकळं पाणी दिलं. माल सुरू ज्यावेळेस झाला त्यावेळेस मग पाणी मोकळं सुरू केलं. आता हे माल यायला किती दिवस लागले याला पपईला? याला माल लागायला म्हणजे जवळपास 9 महिने लागले झाला. 9 महिन्यापासून? हो 9 महिने. तिथून पुढे माल सुरू झाला. आता सध्या आपले किती दिवसात झाड आहेत हे? आता 12 महिने झाडे आहेत. 12 महिने झाड? म्हणजे मग ह्याची आता तोडणी झाली का? मग तोडणी झाली ना त्याची. याची अर्धा माल निघला आतापर्यंत अर्धा माल निघलाय? हो, म्हणजे 15 टन माल गेला. 15 टन माल गेला? हो. बरोबर. सध्या कसं काय बाजार भाव येते? बाजार भाव सध्या आता कमी सध्या रेट 12, 15, 16. जसं थंडी वाढे तसा रेट वाढत चालतो. आभाळ आले की रेट कमी होते. आभाळ आले कमी होते कारण माल जास्त येतो मार्केटला. म्हणजे गरमाटीनं जास्त पिकत येते. थंडी सुटली की गरमाट झाली की मग ते वातावरण गरमीचं जास्त पिकते. आणि थंडी वाढली की पपई कमी पिकते. थंडी वाढली की पिकते. थंडी असली की मार्केट जास्त वाढत. बरं. मग आतापर्यंत भाव लागला, 15 टन माल गेला म्हणतात. मग आतापर्यंत किती पैसे झाले? आता पान म्हणजे 12-13 हजार टनानं माल गेलेला आपला. 12-13 हजार टन म्हणलं तर 1.5 लाख रुपयाच्या आसपास? 1.5 लाख रुपये होऊन गेले याची. 1.5 लाख होऊन गेले. बरं, आणखीन किती होईल वाटतं? तितका माल निघतो अजून. आणखीन तितका माल निघतो. म्हणजे ह्या एकर मध्ये 3 लाख रुपये उत्पन्न आरामशीर निघत. हो. कैलास भाऊ, मी तुमच्यासाठी एक आवर्जून एक प्रश्न सांगेन किंवा तुमची जी ही सगळी माहिती आहे की आता आपले प्रेक्षक बघायला लागले तर युट्यूब चॅनलचे लोक, अशी माहिती सांगा
ही जी खरी असली पाहिजे. आणि आज तुम्हाला बघून जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपले हे व्हिडिओ बघतात लोक. मग तुम्हाला बघून बाकीचे लोकांनी पण नियोजन केलं पाहिजे, त्यांना पण चांगलं उत्पन्न आलं पाहिजे. की आपण जर समजा आपण जर काही चुकीची माहिती जर दिली आणि जर ती लोकांनी बघितली आणि त्यांनी जर प्रेरित होऊन आपण सांगितलेली माहिती बघून दुसरे शेतकरी फसले गेले नाहीच पाहिजे, अशी एक आपली प्रामाणिक इच्छा आहे. आणि तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, आपले युट्यूब चॅनल बघणारे सगळे शेतकरीच आहेत. मग त्यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे ह्याच्यासाठी जे काही आपण सांगणार आहेत ही एकदम आपली खरी माहिती असली पाहिजे. बरं, आता समजा तुम्ही पपईची लागवड झाली आणि लागवड झाल्याच्या नंतर किती दिवसांनी तुम्ही याला खत दिलं? तर आम्ही लागवड झाल्यानंतर 15 दिवसाला आम्ही शेणखत टाकलं होतं. 15 दिवसांनी? 15 दिवसानंतर जेव्हा पपई लागवड हे झाली ना, 15 दिवसानंतर पुढे खत टाकलं शेणखत. शेणखत टाकलं मग उरमळले. तिथून पुढे मग जसे जसे ड्रीप आली खत टाकलेली. किती शेणखत किती टाकलं होतं एवढ्या 1 एकर मध्ये? 1 एकर मध्ये आम्ही 3 टाल्या टाकल्या होत्या. 3 टाल्या? हो. मग बीड पाडली. 3 टाल्या शेणखत लागलं तुम्हाला समजा. बरं, तुम्हाला शेणखत किती दिवस कुजल्याला टाकलं होतं तुम्ही? म्हणजे 12 महिन्याच आपलं. 12 कुजल्याला म्हणजे कसं आपलं जे ढोरं राहते समजा उन्हात आपण खत आणून टाकतो. अगोदर 1-2 महिने अगोदर आणून टाकलं होतं. त्याच्या सुपरफॉस्फेट टाकून त्याला थोडं मोकळं व्हायसाठी खतावर सुपरफॉस्फेट टाकलं. हो, कारण ते खत भुगा करतं ना ते. मग ते नंतर भुगा केल्यानंतर मग आम्ही टाकलं. शेतकरी मित्र, ही एक थोडीशी कैलास भाऊकडून आपल्याला नवीनच माहिती मिळाली. किंवा जे आपलं शेणखताचा उकांडा आहे, ह्या उकांड्यावर जर सुपरफॉस्फेट टाकलं तर खत जरशी मोकळं होतंय, टाकायला पण भुसभुशीत होतं आणि लवकर कुजत लवकर टाकायला मोकळं. जर सुपरफॉस्फेट टाकून पाणी टाकलं होतं का मग पुन्हा? नंतर पाणी मारलं ना त्याच्यावर उकांड्यावर. उकांडा म्हणजे उकांड्याच्या बाहेर खत घेतलं मोकळं काय राहणार आपलं टाकायचं इकडं, ते खत घेतलं. मग खत आपलं सुपरफॉस्फेट टाकून 1 महिनाभर चांगलं पाणी टाकलं 1-2-12 वेळेस. मस्त हे झालं, ते कुजलं चांगलं. ते चांगलं कुजल्यानंतर मग टाकलं. टाकलं सुपर झालं ते. बरं, त्याच्यानंतर मग आता समजा तुम्ही खत टाकून बेड तयार करून घेतले. हो. मग खत कोणचं घातलं, ह्याला कसं नियोजन केलं? याच्यावर खत नंतर मग ते झालं, मग DAP टाकलं आपण. DAP? गड्डे करून आपण सर्किल कशी आळे करतो पहिली जुनी पद्धत, तसं गड्डे केले जरा साईडने आळे करून, साईडला ड्रिप खाली जिथं आपलं ड्रिप पाणी पडत का तिथं असं गड्डे केलं, ते DAP टाकली तिथं एका झाडाला. DAP च्या सोबत पुन्हा काय वापरलं होतं? त्याच्यासोबत पोटॅश घेतलं होतं. पोटॅश घेतलं. किती पोते टाकलं होतं बरं पहिल्या डोसला तुम्ही? पहिल्या डोसला 3 DAP टाकली होती आणि 2 पोटॅश टाकली होती. 3 DAP आणि 2 पोटॅश. बरं, आणि मग समजा त्याच्यानंतर तुमची त्यावेळेस मोसंबी हे पपई केवढी होती? ते पपई आपली कमरेत केली पपई. बरं, त्याच्यानंतर काही फवारणी फवारणी घेतल्या ना? बरं, काय फवारणी घेतल्या तुम्ही? नेनो युरिया घेतला वाढ वाढवण्यासाठी. आणि एक दुसरं एक ते DAP एक आहे, ते दोन्ही घेतले. ते दोन्ही घेतले. नेनो DAP म्हणजे पुशिंग करतं फळाला यासाठी म्हणजे वाढ होण्यासाठी, आणि नेनो DAP घेतलं होतं वाढ होण्यासाठी. दोन्ही मिक्स मध्ये फवारणी केली का? नाही, अलग घेतली होती. अलग घेतली. अगोदर नेनो DAP आणली आणि नंतर मग नेनो DAP का ते नंतर आणलं. अगोदर नॅनो युरियाची फवारणी युरियाची घेतली, त्याच्यानंतर नॅनो DAP वापरलं. नॅनो DAP किती घेतलं होतं काय लक्षात आहे का तुमच्या? 50 वापरलं होतं? 50 ml घेतलं आम्ही. किती 15 लिटर टाकी होती. 12 लिटरची. बरोबर. 12-15 लिटर. 12 ते 15 लिटर पाणी असणारा जो पंप आहे, या पंपामध्ये तुम्ही 50 ml त्याचं प्रमाण, म्हणजे समजा 3 ते 4 ml च्या 1 लिटरला 3 ते 4 ml चं प्रमाण तुम्ही घेतलं होतं. बरं, मग त्याचं काय वाटलं बरं? कसा बदल वाटला तुम्हाला? बदल वाटला त्याचा, म्हणजे वाढ चालली, मस्त वाढ पद्धतशीर होऊ लागली. आणि ते खत टाकल्यामुळे ते फुटे माल जे हे राहते ना, जसं वाढ झाड चालत तशी फुटे चालते त्याला. फुटे. मग नंतर DAP दिलं, ते मारला. मग जास्त जरा काढून की पैसे खालून म्हणजे DAP वरून DAP. दोन्हीच्या मला भारी रिझल्ट वाटला. माल पुन्हा फ्रेश वाटला पण एकदम. मग तिथून पुढे मग खत टाकी मग हे DAP. आम्ही बरेच जण बघतो किंवा पपईच्या ह्या पिकावर व्हायरस येतो म्हणतात बघा बरेच जण. काय तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? व्हायरस येतोय खरे, पण त्याचं नियोजन पद्धत कसं आहे, लहानपणापासून पद्धत ठेवून लागते. औषधी साधी सांगा ना. असं सांगाल म्हणजे काय साहेब, काय एवढं हे नाही त्याचं. 15 नंबर जास्त व्हायरस येत नाही ह्या जातीवर. 15 नंबर व्हायरस येत नाही. आणि दुसरी जी जाती
तिला व्हायरस जास्त आहे. हा, तुमच्या आता तुम्ही 12 महिने, डिसेंबर मध्ये 12 महिने झाले म्हणतात. हो, म्हणजे आता 12 महिन्याच्या पुढे आता 13वा महिना आपल्या पपईला चालू आहे. हो, पण आणखीन पण तुमचे झाड एकदम फ्रेश आहेत, एकदम फ्रेश आहे, माल फ्रेश आहे. पण माल भरपूर आहे. आणखीन पण आता एका झाडाला जर इतकली पपई म्हणजे जवळपास 40-50 फळ हे सहज असेल. हा, 50-60 फळ सहज आहे. 50 ते 60 फळं असतील. हो, बरं, सगळ्यात जास्त मोठी पपई किती किलोची निघली बरं तुम्हाला? आतापर्यंत 4 ते 5 किलो पपई निघली. 5 किलोची एक हो, पपई निघली. एक पपई. काय काय झाडाला 4-4 किलोच्या, 5-5 किलोच्या आहे. हा. काय 3, 2, 4 असे. बरं, आता काय हे असं- माल याच्या अगोदर माल होता का, मोठा माल होता पद्धतशीर. हा. आणि कारण निम्मा माल कडे झाला नव्हतो, अर्धा माल काढला आणि अर्धा बाकी आहे. बरं, मी बऱ्याच जागेवर बघितलंय की पपईची जे झाड आहेत ते असे काही काहीच्या वावरामध्ये असे वाकलेले असते. तुमच्या इथं मला हे प्रमाण कमी दिसागलंय. एवढं एखादा अर्ध कुठेतरी झाड वाकलेलं दिसतं. वाखर म्हणजे कारण ते काय आहे, कशामुळं? ते वरम वाढला नसेल तर वर म्हणजे ओढतो का आपण हा. त्या टायमाला पपई लावतानाच काय नागर सरी ओढलं जशी हा. खोलसरी, हा. म्हणजे खोलसर सरी ओढली का म्हणजे खाली झाड हे राहतं. मग नंतर माती लावते आपल्याला ट्रॅक्टर नाही ना. मग सुरुवातीपासून माती लावल्यामुळं ते झाड पपईचं निसरळ ओढ चाललं गेलं, ते झाड कळलं नाही. कळलं नाही ते. तर मग आता शेवटपर्यंत तुम्हाला बरं ह्याचं व्यापाऱ्याचं ह्याचं कसं काय बरं? व्यापारी इथं जागेवर होतो आपल्या प्लॉटवर. जागेवर येते हो, जागेवर. हा. जागेवर प्लॉट नेतो, जसं मार्केट चालत हिशोबाने आपण तुम्हाला त्याला पोचतो. इथं नुसतं आपण इथं उभी राहायचं, ते नेतो, तोडतो त्याच्या हाताना, तोडून नाही देतं? त्याच्या हाताने तोडून नुसतं आपण माप घ्यायचं अरे वा, आणि पेमेंट जागेवर घ्यायचं. चांगलं पीक आहे. हो, बरं, तुम्हाला शेवटपर्यंत सगळी पूर्ण पपई जाईपर्यंत किती रुपये होते ना असा अंदाज वाटतोय? आमचा आतापर्यंत 1.5 लाख रुपये झाले आम्हाला. हा. आता अजून 1.5 ते काय 1 ते 1.5 लाख रुपये होते आम्हाला. सहज होते. सहज होते लगे. शेतकरी मित्रांनो, ह्या स्वतः शेतकरी आहेत आणि त्यांना मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुमचं हे व्हिडिओ बघून भरपूर शेतकरी हे शेती करायच्या वळू शकतात पपईच्या शेतीकडं. त्याच्यामुळं जास्त रक्कम अशी काही सांगू नका, पण तरी पण ते शेतकरी सांगायला लागले तर आता नक्कीच मी तसं अगोदर सांगितल्यामुळं नक्कीच त्यांनी थोडेफार कमी पण सांगितले असते नाही पैसे, पण तरी त्यांचं म्हणणं आहे किंवा 1.5 लाख रुपये आतापर्यंत झाले तर आणखीन 1.5 लाख रुपये सहज होते. म्हणजे एका एकर ह्या रानामध्ये 3 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न ह्या शेतकऱ्याला सहज होऊ शकतंय. तर मित्रांनो, त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये जेवढी तोडकी मोडकी माहिती सांगता येईल त्यांना अशी त्यांनी माहिती सांगितलेली आहे. नक्कीच शेतकरी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे सगळे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण आपण करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.